दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. माझं नाव राकेश पाटील, राहणार चंदूर. काय करतं सध्या आपण? काय आपलं बिझनेस आहे, परत ते खिलारचं पालन करतोय, शेती करतोय. बरं दादा, खिलार संगोपन का करताय, का करायचं? खिलारची आवड आहे, खिलार ही गरज आहे काळाची. आणि खिलार महत्त्वाचा घटक आहे आपल्या मानवी जीवनासाठी, अत्यंत उपयुक्त असं त्याचं महत्त्व आहे. म्हणून आम्ही याच्यामध्ये झोपून देऊन काम करतो. बरं, तुम्ही आज कोणत्या ठिकाणी आलात, का आलात? हे आपल्या कोल्हापूर सिद्धगिरी संस्थान कण्हेरी मठ म्हणतात त्याला, तिथे प्रदर्शनासाठी आम्ही आलो. आमची जनावरं पण आहेत प्रदर्शनाची, त्यासाठी प्रदर्शनासाठी. या अगोदर कधी आला होता तुम्ही? भरपूर दरवर्षी येतो आम्ही. दरवर्षी प्रदर्शनात येतो. बरं, निवड प्रक्रिया झाली का? जवारी चालू आहे, अजून चालू आहे. अजून चालू आहे प्रक्रिया. मग तुमच्याकडे जो खिल्लार आहे ते वासरू, याची माहिती द्या थोडी. हे आमचं वासरू आमच्या घरची गाय जानकी नावाची गाय आहे, सिद्धापूर लाईनची गाय आहे. तिचं हे मुलगा आहे, हा संख सोन्या, संख पाटलांच्या बैलाचा मुलगा आहे, संख सोन्या. संख सोन्यात. बरं, म्हणजे परवा तुमचा काळा मोऱ्या वासराचा एक व्यवहार झाला तुळजापूरला, ते तुमचंच का? हां, तो आमचाच. ते वासरू तुमचंच आणि त्या वासराचे मालक तुम्हीच? हो हो. बरं, आणि आत्ता ही परत संख सोन्याचं वासरू झाले, हो हो. ते सुद्धा संख सोन्याचा काळा मोरा होता. बरं, ह्या वासराच्या आईचं नाव काय म्हटलं दादा? ह्या वासराच्या आईचं नाव जानकी. जानकी. दादा, तिचा प्रवास कसा झाला काय त्या गाईचा तुमच्यापर्यंतचा? ती गाय सोड्डीमध्ये होती. बरं. सोड्डीमधून संजय गंगमानीने घेतलेली. हां. तिथून ती गाय हिने घेतली, मेजर नंदेश्वर मेजरने घेतली. तिथून आमचे मित्र महेश जोंधळेकर यांनी घेतली, तिथून आम्ही घेतली. बरं. मग ती गाय घेण्यासाठी कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं तुम्हाला दादा, गाय तुमच्या गोठ्यात येईपर्यंत? ती गाय आम्ही आमच्या डोक्यानंच घेतलेली. गाय चांगली वाटली, लायनेज वगैरे माहिती चांगली मिळाली. बरं. आपण गाय घेतली. म्हणजे दादा, मला तुम्ही एकदा फोन केला होता त्या गायीबद्दल बोलण्यासाठी, तीच का गाय? हां, तीच. म्हणजे लांबार शिंग होती तलवारीसारखी आणि शरीराला धिप्पाड मोठी गाय होती. तुम्ही माझ्याबद्दल म्हणजे ती चर्चा केली, ती सिद्धापूर खानीची गाय आणि व्यवहार करायच्या आधी फोन केला, तीच का गाय? हो. का दुसरी जानकी? तीच गाय ना? मग ती आणली का गाय? तर ती गाय आणली. इथं आणली. बरं, मग तिला पण गटात म्हणजे निवड प्रक्रियेला उतरवली? निवड प्रक्रिया उतरणार आहे, पण ती शेपूट थोडी कट झाली आहे. पण हे वासरू पित आहे, अजून वासरू 9 महिन्याचा आहे. हां. बरं बरं म्हणून ते वासरासाठी आणले. बरं बरं. दादा, किती वेताची गाय आहे ती आता? 5 महिन्याची आहे. 5 वेताची गाय. आणि वासरू आता किती महिन्याचं आहे? 9 महिन्याचा वासरू. 9 महिन्याचं वासरू आहे. बरं, आता काय भविष्य ठरवलं याचं?